मनीषा's फूड कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा भुर्जी। चल तर मामा आपण सुरुवात करूया। हा दीदी, वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 6 अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी 4 कांदे बारीक कट करून घेत आहोत। मी इथे कांदे कट करून घेत आहे, तुम्ही चॉपरमध्ये बारीक करून घेतला तरी पण चालेल। कांदा कट होईपर्यंत आपण कढईमध्ये तेल घालून गरम करून घेऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, आपण आता कांदा घालून घेऊया। कांदा सतत हलवत आपण मऊ होईपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे कांदा हलकासा तांबूस रंग येऊपर्यंत भाजून घेतलेला आहे। इथे आपण हिरव्या मिरच्या 2-3 बारीक कट करून घेतलेल्या ते घालून घेऊया। मिरच्या थोड्याशा आपण हलवत परतून घेऊया। इथे आपण लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ते 1 चमचा घालून घेऊया। आपण इथे लसूण पेस्ट चांगली 2-3 मिनिटं हलवत भाजून घेऊया। लसूण भाजून झालेला आहे। इथे आपण 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो आपण घालून घेऊया। इथे टोमॅटो आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया। टोमॅटो भाजून झालेला आहे, आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया। आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे आपण 6 अंडी घेतलेले आहे, ती बाउलमध्ये फोडून घेऊया। इथे आपले अंडी फोडून झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया, त्यामुळे भुर्जीला चांगली चव येते। अंडी चांगली मिक्स करून घेऊया। टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे, आता आपण मसाले घालून घेऊया। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला, मसाले चांगले मिक्स करून घेऊया। मसाल्याला तेल सुटलेलं आहे, आता आपण याच्यामध्ये अंडे घालून घेऊया। इथे आपण बारीक आचेवरती सतत हलवत मिक्स करून घेऊया। इथे आपण सतत हलवत त्याचे चंक्स होईपर्यंत चांगली मिक्स करून परतून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही चांगली भुर्जी आपली परतून झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर घालूया। अशा प्रकारे आपली अंडा भुर्जी तयार आहे, तुम्ही बघू शकता। वा मम्मा, एकदम भारी दिसते। तुम्ही इथे पावासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशा स्वादिष्ट रेसिपी बघण्यासाठी मनीषा's फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा। धन्यवाद।